वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. माझं नाव जितेंद्र भावे आहे आणि आपण बघायला सुरुवात केलेली जितेंद्र भावेज लाईव्ह. या जितेंद्र भावेज लाईव्ह मधून आणि निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या या प्लॅटफॉर्मवरून आम्ही समाजातील शोषित, पीडित, वंचित, अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र जीव कष्टवतो. आता माझ्या सोबत आहे अमोल लखन देवकर, हा तरुण ज्यांनी पोट भरण्यासाठी ऑरा नावाची गाडी घेतलेली आहे. हुंडईची ऑरा गाडी, जी टुरिस्ट टॅक्सी म्हणून जास्त फेमस आहे आपल्या भारतामध्ये. ही व्हाईट कलरची गाडी आहे आणि टुरिस्ट पासिंग आहे. त्याच्यावर पिवळा पट्टा आहे, म्हणजे सरळ सरळ पिवळ्या पट्ट्याची गाडी म्हणजे टॅक्सी आहे. पोट भरण्यासाठी त्यांनी घेतलेली ही टॅक्सी आहे. त्यांनी एक फायनान्स केलेलं आहे. त्या फायनान्सचं काय नाव आहे? HDB फायनान्स. HDB फायनान्स. त्यांच्याकडनं ही गाडी घेतली आणि हा पोटा पाण्याला लागलेला आहे. तुझं नाव सांग मला. माझं नाव अमोल लखन देवकर. मी जोरात सांग, जोरात. माझं नाव अमोल लखन देवकर आहे. हा. मी उपनगर येथे राहतो. हा, तुझी गाडी कोणती आहे? माझी गाडी हुंडाई ऑरा आहे, टॅक्सी परमिट गाडी. हुंडई ऑरा टॅक्सी परमिट गाडी आहे. तर या गाड्या चालवत असताना ओला उबेरचं चढ उतार, जनमानसामध्ये या गाड्यांना असलेली डिमांड, म्हणजे असलेला धंदा आणि घरातल्या जबाबदाऱ्या, घरातले दवाखाने, या गोष्टी करता करता या गाड्या फेडणं अवघड जातं. नव्या गाड्या फेडणं तर त्यातल्या त्यात खूपच अवघड आहे, कारण त्याचा हप्ता हेवी असतो आणि घरातल्या जर जबाबदाऱ्या जास्त असतील तर एका टॅक्सीवर घरदार चालवून घरातले सगळे औषधं पाणी आणि दवाखाने करणं अत्यंत अवघड गोष्ट आहे. तशीच काहीशी घटना या अमोल देवकरच्या बाबतीत घडली. काय घडलंय? का बरं आलाय तू निर्भय महाराष्ट्र पार्टीकडे? सर, मी साधारण 1.5 वर्षापासून गाडी घेतलेली HDB फायनान्स कडनं आणि मी रेग्युलर हप्ते भरत होतो. 6 महिन्यापूर्वीपासून सर माझ्या मागे दवाखाना लागला. माझी बायको प्रेग्नेंट होती, सिझेरियन झालं प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये. सिझेरियन झालं? हा, किती खर्च आला? 70-80 हजार रुपये खर्च आला. बाळणपणाचा 70 ते 80 हजार रुपये खर्च आलेला आहे. हा, त्याच्यानंतर माझं घर भाडं थकलेलं आहे 3-4 महिन्याचं. किती आहे महिन्याला भाडं? महिन्याला मला 5,000 रुपये घर भाडं आहे. हा, मेंटेनन्स वगैरे धरून ते 6,000 रुपयेपर्यंत जातं. अच्छा. आणि माझ्या सासूंना पण घशामध्ये कॅन्सर डिटेक्ट झालेला आहे. तर 4-5 महिन्यापासून त्यांचा पण दवाखाना मीच करतोय आणि त्यांना देखरेख करणं, त्यांच्या सगळ्या गोळ्या औषधं, त्यांच्या मागं पुढं फिरणं, त्यांना घेऊन जाणं घेऊन येणं सगळं मी करतोय. आणि धंदा पण होत नाहीये. साधारण 6-7 महिन्यापासून नाशिक सिटीमध्ये धंदा पण नाहीये. तुम्ही कुठल्याही टॅक्सीवाल्यांना विचारा, अजिबात धंदा नाहीये. मी सकाळी 5 वाजता उठून कामावर जातो, संध्याकाळी 10 वाजता घरी येतो, सगळे घरातले काम पण करून, तरी पण धंदा होत नाहीये. तरी मागील 2 महिन्यापूर्वी माझी गाडी HDB फायनान्स वाल्यांनी रस्त्यावरनं उचलून नेली होती अशाच प्रकारे, आणि मी ती गाडी व्याजाने पैसे घेऊन सोडवली. 2 महिने झालेत. मागच्या व्याजाचं काय रेट आहे? रेट ऑफ इंटरेस्ट 10% व्याज मी बाहेर भरतोय. आणि परत आता आज परत मी माझ्या त्याच काहीतरी गोळ्या औषधं घेण्यानिमित्त निघालो होतो, तर मेयर सिग्नलवर मला 7-8 गुंडांनी गोळा होऊन गाडीवर मला गाडीने अडवून थांबवलं, मागजोड करून चाबी हिसकून घेतली आणि गाडी घेऊन थेट पळून गेले. सर, मला कुठल्या बँकेचं लेटर दिलं नाही, इंटिमेशन दिलं नाही, काही नाही. मी हातावर चालणारा माणूस. माझ्या घरात माझ्या पाठीमागं 2 मुलं, एक 2 वर्षाची मुलगी, एक 4 महिन्याचा मुलगा आहे, बायको आहे. माझ्या सासूंना कॅन्सर झालेला आहे घशाचा, त्यांना खाता येत नाही म्हणून त्यांना साईडनी ट्यूब टाकून त्यांच्या फिडिंग चालू आहे. आणि असं असताना माझ्या दुसरा कमाईचा सोर्स काहीच नाहीये. आता माझी परिस्थिती अशी झाली का मी काय करू? स्वतः आत्महत्या करू का माझ्या घरच्यांसहित सगळ्यांना आत्महत्या करू? काय करू आता? मला माहितीये भावे सरांचं काम कसं आहे, त्याच्यामुळे मी सरांना फोन केला आणि सरांना माझी घडलेली पूर्ण परिस्थिती सांगितली. तर सरांनी मला किती जण होते मारायला? 6-7 जण होते सर. सगळ्यांनी मारलं सगळ्यांनी ओढाड करून. मी गाडीच्या पुढून सरकत नव्हतो, तर 2 जण येऊन मला गाडीच्या बाहेर लोटलं रस्त्याच्या साईडला आणि गाडी त्यांनी काढून, एवढ्या गर्दीमध्ये सगळे लोक बागात असताना त्यांनी माझ्याकडनं गाडी ओढून दिलेली. आणि त्याच्यानंतर पोलीस चौकीमध्ये गेलो असताना त्यांनी पहिली कंप्लेंट पण नाही घेतली, अर्ज लिहायला बाहेर पाठवून दिलं. कोणत्या पोलीस स्टेशनला गेलो? सरकारवाडा पोलीस चौकीमध्ये गेलो होतो मी. पायी गेलो होतो तिथनं सरकारवाडा पोलीस चौकीमध्ये, मेयर सिग्नल वरनं. पायी का गेला? माझ्याकडे दुसरं साधनच नव्हतं, खिशात 1 रुपया नव्हता सर.
आज माझ्याकडे एवढी परिस्थिती वाईट आहे का काय सांगू. माझ्या घरात किराणा नाही सर खायला, 2 लेकरं आहेत, माझी सासू आहे, बायको आहे, काय करू सर मी. आता माझ्याकडे दुसरा पर्याय काय, एकुलता एक मार्ग माझा कमाईचा तो होता सर. एकुलता एक मार्ग होता, मी कसा तरी 200-500 रुपये कमवून घर तरी चालवत होतो. रोजचं रोज तेल आणून मीठ आणून खात होतो, गोळ्या औषधं चालू आहेत माझ्या. आता माझ्यासारख्या तरुणांनी काय करायला पाहिजे तुम्ही सांगा. आता माझ्यावर अशी परिस्थिती, माझ्यासारख्या भरपूर लोकांवर अशी परिस्थिती मला माहिती. आज धंदे नाही आहेत नाशिकमध्ये. कमीत कमी या बँकेवाल्यांनी एवढं तर आम्हाला सहकार्य करायला पाहिजे. किती दिवसापूर्वी तू किती 2 महिन्यांपूर्वी मी 3 हप्ते भरले होते सर बँकेला. रेपो चार्ज आहेत आणि सर हे एकदा गाडी जमा केली का 12,000 रुपये रेपो चार्ज घेतात आणि बँकेत गेलं तर उडवडीचे उत्तर पैसे भरून मला 4 दिवसानंतर गाडी दिली होती. 12,000 रुपये रेपो चार्ज आहे. 12,000. ही कोणची बँक आहे? HDB फायनान्स. HDB फायनान्स नाही, सगळ्याच फायनान्स वाल्यांनो रेपो चार्जेस 12,000 रुपये तुम्ही घेताय म्हणजे लोकांना लुटताय. प्रायव्हेट फायनान्स मधून फायनान्स घेऊ नका, एकदम ओपन सांगतो. आणि ह्या सगळ्या माफिया टोळ्या आहेत, या वसुली माफिया टोळ्या, या टोळीने याला मारलेले. आणि हा रेपो चार्ज यांना या सांडांना पोचण्यासाठी 12,000 रुपये रेपो चार्ज घेतला जातो. हा असहाय्य माणूस आहे, हा मजबूर माणूस आहे, याच्या मजबुरीचा गैरफायदा घेतलेला आहे. एक तर सरकार कुठल्याही प्रकारचा रोजगार देत नाही, यांनी रोजगार कसा बसा उभा केला. फायनान्स कंपन्यांनी फायनान्स जरूर केला पाहिजे, तुम्ही उपकार करत नाही. 30 आणि 32% तुम्ही कर्ज आणि व्याज वसूल करताय. आणि अशा पद्धतीनं या माणसाला नाउमेद करून, त्याचा अपमान करून, त्याला मारहाण करून, त्याच्या हातातनं गाडी छिनून नेऊन, त्याला 12,000 रुपये रेपो चार्ज लावून, त्या 1.5 महिन्यापूर्वी त्यांनी 50,000 रुपये भरून गाडी सोडवली होती. आणि ही मजबुरी आहे याची, ही हरामखोर माफिया लोकांना माहिती आहे. आणि त्यांनीच मुद्दाम त्याच्या अंगावर हात उचललेला आहे. का तर असहाय्य आहे म्हणून. हरामखोरांनो, श्रीमंत आणि माजलेल्या माणसांना तुम्ही धरून दाखवा, तिथं तुमच्या शेपटा आतमध्ये जातील, मागून आतमध्ये जातील तुमच्या शेपटा. यांच्या मागं कोणी नाहीये, याचा तुम्ही गैरफायदा घेता. अरे तुम्हाला जे 2 दाणे खायला मिळतात ना, तर हे पोरं कर्जाऊ, वाढीव कर्ज, वाढीव व्याज रक्कम, वाढीव व्याजाचा दर, ग्राहक नसताना, या सगळ्या पावसाच्या परिस्थितीत, घरच्या परिस्थितीत, बेरोजगारीचा सामना करत, बेरोजगारीवर विजय मिळवत 4 पैसे कमवून आणून देतात, तेव्हा फायनान्सवाल्यांचं चालतं. फायनान्सवाल्यांचा हा नीचपणा आहे. रिझर्व्ह बँकेचा यांच्यावर कोणताही कंट्रोल नाही. हे सगळे भांडवलशाह आहेत ना, त्यांच्या या कंपन्या आहेत. त्यांनी रिझर्व्ह बँकेच्या सगळ्या अधिकाऱ्यांना विकत घेतलेलं आहे. त्यांनी फायनान्स मिनिस्टर विकत घेतलाय. महाराष्ट्राचा अर्थमंत्री करतो काय? किमान महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांनी ज्या शहरांमध्ये ओला उबेरवर टॅक्स चालू शकत नाही, ज्यांची परिस्थिती अवघड आहे, त्यांच्या बाबतीत तरी काहीतरी बदल करायला पाहिजे. आज ओढून नेलेली गाडी पूर्णपणे बेकायदा नेलेली आहे. सगळ्या टॅक्सीवाल्यांना माझी विनंती आहे, अजिबात यांच्या हातात चाव्या देऊ नका. यांनी गाडी थांबवायला लावली तर थांबवू नका, गाडी त्यांच्या अंगावर घाला डायरेक्ट. यांना घाबरवा आणि तिथून पळून जा. कारण हे सगळे टगे असतात, 6-6, 7-7 जण अशा असहाय्य माणसांना लुटतात. चावी हिसकून घेतली सर, चावी हिसकून घेतली. आणि पोलिसांना माझी विनंती आहे, अशा पद्धतीनं गाडी नेणारे म्हणजे हे दरोडा टाकणारे लोक आहेत. ही हायवे डेकॉइटीची केस आहे, ती दर्ज करायला पाहिजे, त्याच्याशिवाय यांच्यावर नियंत्रण येणार नाही. पोलिसांना माझी विनंती आहे, ताबडतोबीनं अशा पद्धतीनं गाड्या ओढून नेणारे, चुकीच्या पद्धतीनं घराच्या जप्त्या करणारे, दुकानांच्या जप्त्या करणारे, यांच्यावर ताबडतोब नियंत्रण आणलं पाहिजे. देवा भाऊ, देवा भाऊ, लक्षात घ्या, ह्या पोरांना तुम्ही रोजगार दिलेला नाहीये. यांनी रोजगार उभा केलेला आहे. आणि त्या रोजगारामध्ये तुमचा कुठलाही अंकुश नाहीये की यांचा रोजगार सुरक्षित राहील. यांचा रोजगार सुरक्षित ठेवायला मुख्यमंत्री म्हणून आज तुम्ही आषाढी एकादशीच्या विठ्ठलाची पूजा केलेली आहे. माऊलीनं तुम्हाला सद्बुद्धी द्यायला हवी. अर्थमंत्री तुम्ही आहे, या पोरांना न्याय देत नाही तुम्ही. बघा तिकडे जंतर मंतरवर पोरांनी सगळ्यांनी चड्ड्या काढून घेतल्या तुमच्या, कोणालाही सोडलेलं नाही. त्या पोरांना परीक्षा देऊ देत नाही, त्यांचे पेपर लीक करता. त्यांनी आंदोलन केलं तर त्यांना खिळे
लावलेल्या लाट्या काठ्यांनी मारता, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडता, त्यांना जेवायला मिळणार नाही याची व्यवस्था करता, तिथं जी घाण होईल त्याचं गार्बेज उचलायला गाड्या येतात, त्या गाड्या बंद करतात, जे जंतर मंतर मधून बाहेर येतात त्यांना तुम्ही डिटेन करता, खोटे गुन्हे दाखल करता. हे सगळं चुकीचं चाललेलं आहे. ही अराजकतेची परिस्थिती जी आहे ती फक्त आणि फक्त तुमच्या लुटीच्या धोरणामुळे, सारखं भांडवलशाहांच्या दाड्या चोळून 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 भांडवलशाह तुम्ही माजून ठेवले आणि जनतेचं जगणं हराम करून टाकलं. 110 आणि 112 रुपये पेट्रोल आहे. आज सीएनजी काय भाव भरतो सांग? 102 रुपये. 102 रुपये सीएनजी झाला तुमचा. लाजा वाटू द्या. प्रत्येक लिटर माग, प्रत्येक किलो माग तुम्ही 40 आणि 50 रुपयाची लेवल करून राहिले. ते गडकरी काय करून राहिले? नालायकपणा. त्याच्यात काही इथेनॉल टाकून राहिले. मग तुम्ही स्वस्त करणार होते पेट्रोल, कधी करणार आहे? या पोरांना परवडत नाही काम करणं, पण काम केल्याशिवाय पर्याय नाही. आणि फायनान्सवाले नरडा आवळून ना पैसे खातायत आणि त्या ज्या गुंडांच्या टोळ्या त्यांनी पोसून ज्या वसुल्या चालवलेल्या आहेत त्याचे हे बळी आहेत. आज त्याला किंवा त्याच्या खानदान सहित आत्महत्या करण्याची वेळ तुम्ही आणलेली. ही वेळ प्रत्येक गाडीवाल्यावर आणलेली तुम्ही. याच्यावर विचार झाला पाहिजे. हे इथून सुटतात नाही तर ट्रॅफिक पोलीस चावतात, ट्रॅफिक पोलीस मधून सुटता नाही तर खाकीवाले चावतात, त्यांच्यातून सुटता नाही तर आरटी वाले चावतात, आरटी वाल्यापासून सुटले नाही तर गुंडांच्या तावडीत सापडतात, गुंडांच्या तावडीत न सुटले तर या वसुली माफियांच्या टोळ्यांच्या तावडीत सापडतात, तिथून सुटले नाही तर टोल टॅक्स वाल्यांकडे सापडतात. एवढा नाही काय झालं तर खड्ड्यामध्ये गाडी आपटती, तिथं मेंटेनन्स होतो, त्याच्यातनं सुटतात नाही तर कधीतरी अपघात होतो. अपघात झाला तर अपघाताचे पैसे तर मिळत नाही, पैसे वाटत फिरावं लागतं. पैसा अपघात झाला की पैसा तिथंच वाटल्या परत पोलीस स्टेशनला पैसे चारायला लागतात, इन्शुरन्स वाल्यांना पैसे चारायला लागतात. या गाड्यांचं पासिंग अत्यंत महाग आहे. आरटीओ ऑफिसला सुद्धा 50 पट, 10 पट, 20 पट, 40 पट पैसे घेतले जातात. सरकारी रकमेमध्ये कधीही पासिंग होत नाही. निर्भय महाराष्ट्र पार्टी अख्ख्या महाराष्ट्रात एकटी आहे, फक्त 1200 रुपये त्यांच्या गाड्यांची पासिंग करते आणि बाकीचे सगळे लोक त्यांच्याकडून 5-5 हजार, 4-4 हजार, 6-6 हजार रुपये घेतात. असं प्रत्येक ठिकाणी कोंडी आहे यांची. पावला पावलावर दुःख आहे या पोरांना. यांचं दुःख दूर करणार कोण? देवा भाऊ. आज देवाकडे गेले होते तुम्ही. तुमच्या डोक्यामध्ये ना काहीतरी प्रकाश पडू द्या. तुमचं डोकं ठिकाणावर आहे का असं विचारण्याची वेळ आलेली आहे. प्रत्येक कर्ज घेतलेला खाजगी कंपन्यांकडनं कर्ज घेतलेला माणूस बेजारे मरून चाललेला आहे आणि या खाजगी फायनान्स कंपन्या कोणी जन्माला घातल्या? कोणी पैदा केल्या? तुम्ही पैदा केल्या. लोकांनी प्रयत्न करायचे म्हणून या खाजगी कंपन्यांचे कर्ज घेतले. प्रयत्नवाद संपला तर देश चालणार नाही. प्रयत्नवाद चालू आहे. त्याच्यामध्ये अडचण आली तर तुम्ही मुख्यमंत्री म्हणून काम केलं पाहिजे. त्या विजय थलापतीचं काहीतरी बघा. त्या विजय थलापतीकडून काहीतरी शिका. तो जनतेसाठी जगतोय, जनतेसाठी मरतोय. नायक पिक्चर मधला अनिल कपूर आठवा, गब्बर पिक्चर मधला अक्षय कुमार आठवा. काय कामं करतायत ही लोक आणि देवा भाऊ तुम्ही काय करतायत? मरतोय माणूस. त्याला वाचवण्यासाठी मुख्यमंत्री म्हणून तुम्ही काही काम करत नाही आहात. त्या विजय थलापतीचा काहीतरी तुम्ही आदर्श घ्या. तुकाराम मुंडेंना फक्त तुम्ही कमिशनर केलं, डिमोशन केलं त्या माणसाचं, तरी सुद्धा तो माणूस परफॉर्म करतोय. एक कमिशनर अख्ख्या महाराष्ट्राचा गुटखा बंद ऑटोमॅटिक त्याच्या दहशतीमुळे होतो. तुम्ही मुख्यमंत्री असताना तुमची दहशत का नाही हा प्रश्न पडलेला आहे आम्हाला. अरे तू तुमच्या सत्तेवर माणसं तिळतिळ मरून राहिले, उत्तर निघत नाही. याचा आम्ही धिक्कार करतो. प्रत्येक मुलगा बेरोजगारीवर मात करण्यासाठी, यश मिळवण्यासाठी वाटेल त्या तडजोडी करतोय आणि बेरोजगारी हटवून घरामध्ये प्रतिष्ठा मिळावी, मान सन्मान मिळावा म्हणून प्रयत्न करतोय. पण त्या तरुणांना यश तुम्ही येऊ देत नाही. तुमची ही घाणेरडी भ्रष्ट व्यवस्था प्रत्येक तरुणाला उभा खाऊन राहिली काकडी सारखी. अरे तू तुमच्या सत्तेवर आणि हे बघा खाजगी फायनान्स कंपन्यांनो, तुमचे वसुल्या माफिया टोळ्या यांना जनता एक दिवशी बडवल्याशिवाय राहणार नाही. अराजक होतंय, अराजक. थांबवा हे सगळं.